सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसाहेब ब्रॉनसाहेब यांच्या 12 मार्च रोजीच्या उर्सात मनोरंजनाचे खेळ अर्थात पाळणा आणि इतर खेळ हे लावण्याबाबत मागवलेल्या निविदेत संजय दामोदर कैकाडी यांची 33 लाख रुपयांची सर्वात जास्त दराची निविदा उरूस समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. ग्रामपंचायत सभागृहात बोलवण्यात आलेल्या उरूस नियोजन बैठकीच्या सुरुवातीला सरपंच सुलोचना कट्टी यांनी स्वागत केलं. यानंतर अध्यक्ष मिलिंद कोले यांनी नियम आणि अटींचं वाचन केलं. यावेळी वाहतूक आणि व्यावसायिक दरात वाढ झाल्यानं खेळणे, पाळणे यांचे तिकीट दर 40, 50 आणि 60 रुपये ठेवण्याची मुभा दिल्याचं सांगण्यात आलं. बंद पाकिटातून मागवलेल्या 7 निविदांमध्ये संजय कैकाडी यांची सर्वात जादा रकमेची निविदा आली. ती मंजूर केल्याचं उरूस समितीनं जाहीर केलं. बैठकीला सदस्य प्रकाश पाटील, गौराबाई काडाप्पा, प्रमोद पाटील, अशोक पाटील, बबन केटकाळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, मधुकर मणेरे, रोहिणी स्वामी, रजनी गुरव, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर यांसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. खेळणे, पाळणे यांचा प्रत्येकी 40, 50 आणि 60 रुपये दर हा उरसात जाणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबियांना, नागरिकांना न परवडणारा असल्यानं या निविदेवर सामाजिक कार्यकर्ते तक्रार करण्याची शक्यता आहे. सालाबादप्रमाणे कबनूर ग्रामदैवत जंदीसाहेब ब्रानसाहेब या उर्सानिमित्त मी सर्व भाविकांना आवाहन करतो की हा उरूस फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि बरेच लांबून भाविक इथं येतात. तरी मी सर्वांना आवाहन करतो की एक संभ्रम अवस्था निर्माण झाली होती की तो विषय कंप्लीट संपलेला आहे. तरी सर्व भाविकांनी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या उर्सात येऊन कबनूरची शोभा वाढवावी असं मी जाहीर आवाहन करतो. दरवर्षीप्रमाणे उरूस हा मोठ्या प्रमाणातच होणार आहे. सर्व करमणुकीचे कार्यक्रम, सर्व शर्यती वगैरे कुस्त्या होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी व गावकऱ्यांनी व पंचकृषीतील जनतेनं याचा लाभ घ्यावा असं मी जाहीर आवाहन करतो. हा कबनूरचा उरूस हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमालगत गावामध्ये शाकाहारी उरूस म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या उरुसाच्या नियोजनाची तयारी आज सर्व कबनूरमधील उरूस कमिटी असतील, कबनूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, नागरिक असतील, या सर्वांच्या उपस्थितीत सुरुवात झालेली आहे. खरं म्हणजे यात्रा, उरूस हे गावोगावी ज्यावेळी भरत असतात त्यावेळी कोट्यावधीची उलाढाल या उरसाच्या आणि यात्रेच्या निमित्तानं होत असते. भाविक, पाळणंवाले असतील, खेळणंवाले असतील, कलाकारांच्या जे असतील त्यांना मानधन देण्याचं अशा पद्धतीनं एक आर्थिक उलाढाल ह्या यात्रा आणि उरसाच्या निमित्ताने भरत असते. त्यामुळं एक लोकोत्सवच या ठिकाणी गावोगावी या यात्रे आणि उरसाच्या निमित्तानं साजरा होत असतो. आणि आज कबनूर गाव किंवा एक किंबहुना या पश्चिम महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं गाव या ठिकाणी कबनूर आहे. कारण हा शाकाहारी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा गाव आहे. आणि या गावाचा उरूस आपण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी साजरा होत आहे. याचा आनंद आपण सर्वांनी या ठिकाणी पंचकृषीतील लोकांच्या माध्यमातून घ्यायचा आहे. मी सर्व पै पाहुणे असतील किंवा आजूबाजूच्या गावातील नागरिक असतील, भाविक असतील, त्यांना आवाहन करतो या लोकोत्सवामध्ये आपला सहभाग या ठिकाणी घ्यावा आणि या कबनूरचा उरूस शांततेत चांगल्या पद्धतीनं आपण पार पाडूया. धन्यवाद.